मित्रांनो, अतिशय आनंदाची बातमी आहे. जिल्ह्यातील शेतकऱ्यांना जवळपास खरीप हंगामाच्या जे शेतकरी पात्र होते 2,23,000 अशा शेतकऱ्यांना खरीपाचा पीक विमा मंजूर झालेला आहे. तर तो जिल्हा कोणता आहे आणि या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना जवळपास 118 कोटी 63 लाख रुपयांचा जे निधी आहे तो वाटपाला सुरुवात कधीपासून होणार किंवा जे शेतकरी आता पात्र असून सुद्धा पेंडिंग आहे, ज्यांचे पैसे अद्यापही कॅल्क्युलेशन बाकी दाखवत आहे, अशा शेतकऱ्यांचं कॅल्क्युलेशन कधीपर्यंत वितरित पूर्ण होणार, अशा अनेक प्रश्नांची उत्तरे आपण आजच्या व्हिडिओमध्ये क्लिअर करण्याचा प्रयत्न करणार आहोत. तत्पूर्वी जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि समोर जे बेल आयकॉन बटन आहे ते दाबायला विसरू नका. तर नमस्कार मित्रांनो, मी राज सुरेश, स्वागत आहे कृषी मंडळ चॅनलमध्ये. तुम्हाला देखील काही प्रश्न असतील तर डायरेक्टली इंस्टाग्रामला मेसेज करून विचारू शकता. इंस्टाग्राम आयडी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे. एकंदरीत बघायचं झालं मित्रांनो, आपण ज्या जिल्ह्याविषयी आज माहिती घेणार आहोत तो जिल्हा म्हणजे अहिल्यानगर जिल्हा. अहिल्यानगर जिल्ह्यातील जे 2,23,000 शेतकरी पात्र आहेत अशा शेतकऱ्यांना जवळपास 118 कोटी 63 लाख रुपयांचा पीक विमा हा शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. तर मित्रांनो, काही तालुक्यातील शेतकऱ्यांचं कॅल्क्युलेशन हे बाकी आहे. बऱ्याच शेतकऱ्यांचं कॅल्क्युलेशन पूर्ण आहे, परंतु त्याच तालुक्यातील किंवा त्याच मंडळातील शेतकऱ्यांचं कॅल्क्युलेशन हे अद्यापही अवेटेड आहे. तर मित्रांनो, एकंदरीत बघायचं झालं तर नगर तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी 5 कोटी 3 लाख रुपये मंजूर झालेले आहे. त्याचबरोबर अकोले तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी 1 कोटी 17 लाख रुपयांचा निधी मंजूर झालेला आहे. त्यानंतर जामखेडमध्ये 17 कोटी 71 लाख. त्यानंतर कर्जतमध्ये 89,000. आता कर्जतमधील 89,000 जे निधी मंजूर आहे ते शेतकरी संख्या सुद्धा कमी असणार आहे. आणि यामध्ये जवळपास जामखेड 17 कोटी 71 लाख. त्यानंतर कोपरगावमध्ये 9 कोटी 66 लाख रुपये. त्याचबरोबर नेवासामध्ये 22 कोटी 68 लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आलेला आहे. त्यानंतर पारनेर तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी 21 कोटी 72 लाख रुपये मंजूर करण्यात आलेले आहे. त्यानंतर पाथर्डीसाठी 1 कोटी जवळपास 40 लाख रुपयांचा निधी हा मंजूर करण्यात आलेला आहे. म्हणजे एकंदरीत बघायचं झालं मित्रांनो, जे शेतकरी पात्र आहे किंवा ज्या शेतकऱ्यांचं या तालुक्यामधून जर तुम्ही शेतकरी असाल आणि तुमचं कॅल्क्युलेशन अवेटेड दाखवत असेल किंवा कॅल्क्युलेशन अद्यापही पूर्ण झालेलं नसेल, काळजी करण्यासारखं काही नाही. तुम्ही जर या तालुक्यामधून असाल तर तुमच्या खात्यावर 100% पीक विम्याची रक्कम ही वितरित होणार आहे. त्यानंतर मित्रांनो, जवळपास पारनेरमध्ये 21 कोटी 72 लाख, राहातामध्ये 13 कोटी 92 लाख, राहुरीमध्ये 6 कोटी 24 लाख, शेवगावमध्ये जवळपास 1 कोटी 7 लाख आणि त्यानंतर श्रीरामपूरमध्ये 17 कोटी 96 लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आले आहे. त्याचबरोबर मित्रांनो, कांदा आणि कापूस पिकासाठी पाठपुरावा चालू आहे आणि या 2 पिकांचा पीक विमा हा लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार असल्याची देखील माहिती मिळालेली आहे. आणि त्यामध्ये जवळपास कॅल्क्युलेशन वगैरे कांदा पिकाचं, कापूस पिकाचं कॅल्क्युलेशन देखील लवकरात लवकर दाखवेल असं देखील सांगण्यात येत आहे. आता अहिल्यानगर जिल्ह्यातून तुम्ही जर असाल आणि तुमचं जर कॅल्क्युलेशन पूर्ण नसेल किंवा तुमचं कॅल्क्युलेशन झालेलं असून सुद्धा तुमच्या खात्यावर रक्कम वितरित झालेली नसेल तर ते कमेंट करून सांगा. त्याचबरोबर तुम्हाला काही इतर प्रश्न असतील तर ते सुद्धा कमेंटमध्ये विचारायला विसरू नका. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न